नमस्कार. मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण औषधी मात्र सहसा खाल्ली न जाणारी शेवग्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत. शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे खूप फायदे आहेत. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते, डायबिटीज व कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवते. तसेच भाजीमध्ये विटॅमिन व भरपूर प्रमाणात खनिजे असतात. त्यामुळे अशी गुणकारी भाजी तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी शेवग्याचा असा कोवळा पाला घेतला आहे. आता ही भाजी निवडायची कशी? तर ह्याची अशी कोवळी पाने तुम्ही काढून घ्या. जो देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे. तो घ्यायचा नाही, फक्त पाने वापरायचे आहेत. जर अशी कोवळी पालवी असली तर त्याचा देठाचा भाग घेतला तरी चालेल. तर अशा प्रकारे ही भाजी मी निवडून घेत आहे. यात एखादं पिवळं पान असेल, किडलेलं पान असेल किंवा भाजीचा देठ असेल तर तो काढून घ्यायचा आहे. तर इथे मी सर्व भाजी अशी निवडून घेतली आहे. आता ही भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची व नंतर निथळ ठेवायची आहे. भाजी चांगली निथळल्यावर ती थोडी मोठी चिरून ठेवा. यानंतर भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवा. सुरुवातीला गॅस स्लो करून यातच एक चमचाभर तेल घालूया. तेल थोडंसं गरम झालं की यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया. इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकताय. आता यानंतर यात अर्धा चमचा हिंग घालत आहे. लगेचच यात ठेचलेलं लसूणसुद्धा घालूया. इथे मी 15 ते 20 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. मी अशा भाजीत थोडं जास्त लसूण वापरते. आता मिनिटभर लसूण चांगला परतून घेऊया. नंतर यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत. कांदा घातल्यावर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून तो परतून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटात कांदा चांगला परतला जातो. कांदा चांगला हलका गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. तर हे पहा, 5 ते 6 मिनिटात कांदा छान हलकासा गुलाबी झाला आहे. आता गॅस लो करून यात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली शेवग्याच्या पानांची भाजी घालूया. ही भाजी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. सुरुवातीला कढईमध्ये बसेल एवढी भाजी घालून ती हलवून घ्या. भाजी थोडी परतून घेतल्यानंतर यात राहिलेली भाजी घाला, म्हणजे व्यवस्थित भाजी मिक्स करता येते. आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालूया. म्हणजे मिठाला जे पाणी सुटतं त्या पाण्यातच भाजी छान शिजते. कारण ह्या भाजीला दुसऱ्या पालेभाज्यांपेक्षा शिजायला थोडा वेळ लागतो. आपण झाकण ठेवल्यावर जी वाफ येते त्यातच भाजी छान शिजते. त्यामुळे वरून पाणी घालण्याची गरज भासत नाही. तर भाजी व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून 5 मिनिटे भाजी शिजवून घेऊया. शेवग्याच्या पानांची भाजी खूपच औषधी आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉल, मधुमेह नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. विटॅमिन, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. तर आता झाकण काढून पाहूया. तर भाजी छान शिजली आहे. मी 2-3 मिनिटाच्या अंतराने भाजी हलवून घेतली आहे. त्यामुळे अजिबात कढईला लागलेली नाही. आता यानंतर भाजीत 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालूया. कूट घालताना थोडं जाडसर कूट घ्या. आता हे व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं. आता पुन्हा यावर झाकण ठेवून मंद आचेवरती अगदी मिनिटभर भाजी शिजवून घ्यायची आहे. शेवग्याची भाजी शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे अशी झाकण ठेवून भाजी शिजवली की पटकन भाजी शिजते. तर 1 मिनिट झाला आहे. आता झाकण काढून पाहूया. तर भाजी छान शिजली आहे. तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग देखील छान आला आहे. अप्रतिम चवीची शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे. ही शेवग्याच्या पानांची भाजी चवीला थोडी कडवट लागते. त्यामुळे भरपूर कांदा व शेंगदाण्याचे कूट यामुळे तिची चव बॅलन्स होते. तर तुम्ही पाहू शकता मस्त मोकळी सुटसुटीत अशी भाजी तयार आहे. भरपूर अशा औषधी गुणधर्माने परिपूर्ण पण तितकीच चविष्ट अशी ही भाजी तुम्ही नक्की करून पहा. ही भाजी गरमागरम भाकरीसोबत छान लागते.
तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा। मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।